दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील शेतकरी सुभाष पाटोळे यांनी चेक बाउन्स आणि फसवणूक झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार निवेदन दिले आहे। होडगी स्टेशन येथील शेतकरी सुभाष पाटोळे यांची शेती दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज आहेरवाडी येथे असून ते श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत। शेतकरी सुभाष पाटोळे यांनी 2023-24 या चालू हंगामातील मार्चमध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात 35 टन 106 किलो वजनाचे आपला ऊस घातला होता। त्यामुळे सदर शेतकरी सुभाष पाटोळे यांना 2300 दराप्रमाणे 35 टन 106 किलो वजन दराचे 80,844 रुपये दर असलेले पावती क्रमांक 15,298 दिनांक 16 जून 2024 रोजी देण्यात आले होते। त्यानंतर 18 जून 2024 रोजी शेतकरी सुभाष पाटोळे यांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर या बँक शाखेचा चेक क्रमांक 166612 चा 80,74,4 रुपये 80,744 रुपये देण्यात आले होते। सदर रकमेचा चेक शेतकरी सुभाष पाटोळे यांनी आपले खाते असलेल्या होडगी रोडवरील ॲक्सिस बँक येथील शाखेत दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी वटविण्यासाठी भरला होता। दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सदर चेक न वटवता फंड्स इन सफिशियंट अशा शेरा मारल्याचे शेतकरी सुभाष पाटोळे यांच्या लक्षात आले। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना प्रशासनाकडून घोर फसवणूक केली असल्याचे शेतकरी सुभाष पाटोळे यांच्या लक्षात आल्यामुळे साखर आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती। शेतकरी सुभाष पाटोळे यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालकावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे। मी सुभाष रामचंद्र पाटोळे, उपसरपंच होडगी स्टेशन, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेक बाउन्स प्रकरणी जे मी साखर आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने आज रोजी त्या चेक बाउन्स प्रकरणी त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस चौकीला रीतसर तक्रार दाखल केलेली आहे व इतर कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांनी बऱ्याच जणांनी मला फोनवर माहिती दिली की त्यांचेही बरेच चेक बाउन्स झालेले आहेत। मी त्या सर्वांना कागदपत्रांनीशी भेटायला सांगितलं आहे। आणखीन असे फोन आले की ठिबक सिंचन जी योजना कारखान्यांनी बँकेच्या वतीने सुरू केली व कारखान्यांनी ठिबक सिंचन शेतकऱ्यांना दिले आणि ऊस गाळपाला आल्यानंतर त्यातून त्यांनी त्याचे पैसे पूर्ण वजावट करून घेतले, पण बँकेत भरले नाही आणि बँकेचं व्याज हे शेतकऱ्याच्या माती वाढले। अशा सर्व शेतकरी जे फोन केले होते त्या सर्वांना मी त्यांच्या कागदपत्रांनीशी बोलवलेलं आहे। सर्व कागदपत्र घेतल्यानंतर कारखान्याच्या विरोधात कारखान्या परिसरामध्ये किंवा धर्मराज काडादी जे कारखान्याचे प्रमुख आहेत त्यांच्या घरासमोर, गंगा निवाससमोर आणि साखर आयुक्त कार्यालय सोलापूर येथे रुटीन पद्धतीनं एक दिवस कारखाना साईट, एक दिवस गंगा निवास, एक दिवस साखर आयुक्त कार्यालय असं मी आमरण उपोषणास बसणार आहे। या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही।